श्री स्वामी समर्थ. तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला रुद्राक्ष धारण करण्याचे जे नियम आहे किंवा रुद्राक्ष का धारण करावा किंवा त्याचे वापरण्याचे जे नियम आहे तर ते मी आज संपूर्ण तुम्हाला माहिती सांगत आहे. आणि प्रत्येक रुद्राक्ष हा कोणत्या कारणासाठी आपण धारण करावा, प्रत्येक रुद्राक्षाचं महत्त्व आहे ते मी आज तुम्हाला आठ जे रुद्राक्ष आहे, 8 मुखी जे, तर प्रत्येक रुद्राक्षाचं महत्त्व मी आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे. अगदी बारकाईने तुम्ही त्याचं व्हिडिओ बघा, शेवटपर्यंत बघा, कारण खूप महत्त्वाची माहिती आहे ही. तर आपल्या रुद्राक्ष हे हिंदू धर्मानुसार अत्यंत पवित्र मानलं जातं, जसं की कारण याचा संबंध थेट महादेवाशी असतो आणि महादेव म्हणजे आपल्या देवांचा देव हा महादेव असतो. जन्म मृत्यू देण्याचं काम हे महादेव करत असतात. तर त्यासाठी रुद्राक्ष धारण केल्यामुळे आपल्याला प्रत्यक्षात शंकराचा आशीर्वाद लाभतो. त्यामुळे आपण अनेक संकटातून आपली मुक्तता होते. त्यामुळे आपण हे रुद्राक्ष धारण करायचं आहे. परंतु त्याचे काही नियम अटी असतात किंवा त्याचं पद्धत असते कोणती. तर रुद्राक्ष घालण्यासाठी जे नियम अटी असतात त्या मी संपूर्णपणे आज तुम्हाला सांगत आहे. आणि तो प्रत्येक रुद्राक्ष का घालावा, त्या प्रत्येक रुद्राक्षाची माहिती मी आज तुम्हाला सांगत आहे, 1 ते 8. तर रुद्राक्ष धारण केल्यामुळे आपले आयुष्य वाढते, शत्रूंपासून आपल्याला बचाव होण्यास मदत होते किंवा आपल्याला जे त्रास देणारे व्यक्ती असतात त्यांच्यापासूनही आपल्याला मुक्तता भेटते. म्हणजे त्यांच्यापासून आपल्याला त्रास कमी होतो आपण जर रुद्राक्ष घातलं तर. तसं रुद्राक्ष नेहमी हे आपण कोणत्या घालायचं असेल तर लाल किंवा काळ्या धाग्यामध्येच आपण रुद्राक्ष धारण करायचं असतं. आणि रुद्राक्ष घातल्यानंतर त्याचे नियमही थोडेसे असतात. म्हणजे जसं की आपण नॉनव्हेज वगैरे खातो तर तेही खायचे नसतात. बरेच जण म्हणजे ते पाळले तर अगदी अत्युत्तम असतं. तसेच आपण हे कोणत्या दिवशी घालायचे तर रुद्राक्ष हा पौर्णिमा, अमावस्या आणि सोमवारी या दिवशी आपण रुद्राक्ष घालू शकतो. परंतु श्रावण महिना जर असेल तर श्रावण महिन्यामध्ये दररोजचा दिवस हा शुभ असतो, कारण हा पूर्ण महिना भगवान शंकराचा असतो. त्यामुळे आपण कोणत्याही दिवशी श्रावण महिन्यात घालू शकतो. यासाठी काही नियम किंवा काही शुभ दिवस असा काही नसतो. परंतु या व्यतिरिक्त आपण पौर्णिमा, अमावस्या आणि सोमवार या दिवशी आपण घालू शकतो. तसेच रुद्राक्ष आपण एक घालू शकतो किंवा एक माळ असती पूर्ण, तर ती माळही आपण धारण करू शकतो. तर गळ्यात आपण हा रुद्राक्ष गळ्यातही घालतो किंवा आपल्या हातातही घालू शकतो. तुम्हाला म्हणजे जसं योग्य वाटेल त्या पद्धतीनं. बरेच जण त्यांना जसं वाटेल त्या पद्धतीनं घालत असतात. परंतु रुद्राक्ष हा सोन्याचा किंवा चांदीची जी आपली चेन असती गळ्यातली त्यामध्ये जर धारण केलं तर त्याचं आपल्याला फळ अतिशय उत्तम प्रकार भेटतं, कारण ते आपल्याला खूप फलदायी असतं आणि शुभ मानलं जातं. आपण ह्या धाग्यामध्ये न घालता आपण ह्या धातूमध्ये जर घातला तर अशा पद्धतीने तुम्ही हे घालू शकता. तर आता प्रत्येक रुद्राक्षाचं मी महत्त्व तुम्हाला सांगत आहे, कोणता रुद्राक्ष कशासाठी घालावा. तर सर्वात प्रथम आहे की एकमुखी रुद्राक्ष. तर एकमुखी रुद्राक्ष हे शंकराचं स्वरूप मानलं जातं. त्यामुळे आपण ज्यांची शंकरावरती खूप अत्यंत भक्ती आहे त्यांनी हा एकमुखी रुद्राक्ष घालायचा. नंतर 2 मुखी रुद्राक्ष, तर हे अर्धनारीचं रूप मानलं जातं. म्हणून हा वैवाहिक ज्यांच्या घरामध्ये खूप साऱ्या अडचणी असेल किंवा नवरा बायकोंमध्ये भांडण होत असेल किंवा ज्यांची विवाह जमत नसेल त्यांनी 2 मुखी रुद्राक्ष धारण करावे. तर तिसरा आहे 3 मुखी रुद्राक्ष. तर ज्यांच्या ग्रहामध्ये मंगळ दोष असतो, ज्यांना मंगळ ग्रह असतो, अशा लोकांनी 3 मुखी रुद्राक्ष धारण केल्यानं त्यांना खूप चांगल्या प्रमाणात त्यांना रिझल्ट भेटतो, म्हणजे त्यांचे दोष नाहीसे होतात. नंतर 4 नंबरला आहे की 4 मुखी रुद्राक्ष. तर हे 4 मुखी रुद्राक्ष हे प्रत्यक्ष ब्रह्माचं रूप असतं. तसेच त्वचारोग ज्यांना असतो अशा लोकांनी हे 4 मुखी रुद्राक्ष धारण करावं. तसेच 5 मुखी रुद्राक्ष म्हणजे आपण त्याला रुद्राक्ष हे सहज उपलब्ध असतं. 5 मुखी जे कुठेही भेटतं आपल्याला सहजपणे. तर हे रुद्राक्ष हे शिक्षणामध्ये आपल्याला जर अडीअडचण येत असेल किंवा आपल्या लक्षात राहत नसेल किंवा आपल्याला मार्क्स कमी मिळत असेल विद्यार्थ्यांना, तर त्यांना हे धारण करण्यास सांगावे, कारण हे खूप चांगल्या प्रमाणात ते त्यांना मदत करणारं रुद्राक्ष आहे. नंतर 6 मुखी रुद्राक्ष आहे. तर 6 मुखी रुद्राक्ष म्हणजेच प्रत्यक्ष कार्तिकेयाचं रूप असतं. जसं की व्यापारामध्ये काहींना प्रगतीसाठी वापरतात किंवा ज्यांची बुद्धी एकाग्रता वाढण्यासाठी हे 6 मुखी रुद्राक्ष आपण घालू शकतो. त्यानंतर आहे 7 मुखी रुद्राक्ष. हे सप्त ऋषींचं स्वरूप मानलं जातं, कारण गंभीर परिस्थितीत जर आपल्याला तोंड देण्यासाठी जर आपल्याला
आपल्याला शक्ती पाहिजे असेल किंवा खूप मोठं आपल्यावरती संकट आलेलं आहे किंवा आपल्यावरती खूप मोठं म्हणजे जसं की आपल्याला ज्यावेळेस काही सुचत नसेल, आपल्याला आपण अडचणीत असेल त्यावेळेस आपण हे 7मुखी रुद्राक्ष घालू शकतो. नंतर आहे अष्टमुखी रुद्राक्ष. तर अष्टमुखी रुद्राक्ष म्हणजेच अष्टलक्ष्मी असते. तर हे रुद्राक्ष आपल्याला धन प्राप्तीसाठी, आपल्याला पैसा प्राप्तीसाठी, लक्ष्मी प्राप्तीसाठी, सुख संपत्तीसाठी आपण हे रुद्राक्ष आपण वापरू शकतो. तर तुम्हाला यापैकी तुम्हाला जे वाटत असेल तर ते तुम्ही धारण करू शकतात आणि हे रुद्राक्ष वापर